या उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये मुलांसाठी हा हेल्दी आणि टेस्टी स्नॅक्स एकदा बनवून ठेवा आणि 1 ते 2 महिना खा. नमस्कार, मी तेजल. तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यात. मुलं सारखं काही ना काही खायला मागतात. पण मुलांना सारखं बाहेरचं खाऊ कसा द्यायचा? बाहेर तेल कोणतं वापरतात ते माहीत नसतं. स्वच्छता ठेवतात की नाही ते आपल्याला माहीत नसतं. अशाने मुलं सुट्टी एन्जॉय करायचं सोडून आजारी पडतात. ह्या सुट्टीत मुलांसाठी स्नॅक्स तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. एकदा बनवून ठेवला की एअरटाईट डब्यामध्ये महिनाभर टिकतो. तुम्ही हा खाऊ चहासोबत सुद्धा एन्जॉय करू शकता. आपण 3 फ्लेवरचे क्रंची बाईट्स पाहणार आहोत. रेसिपी एकदम सोपी आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि सर्व टिप्स फॉलो करा. तुमची रेसिपी परफेक्टच बनेल. चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यात मी 2 वाटी रवा घेते. रवा शक्यतो बारीकच घ्यावा. नसेल तर काही हरकत नाही. आपण मिक्सरमध्ये रवा बारीक करून घेणारच आहोत. आता हा रवा मिक्सरमध्ये छान बारीक पीठ करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता रवा छान बारीक झाला आहे. रवा थोडासा तांदळाच्या पिठासारखा रवाळा हाताला लागत आहे, पण ठीक आहे. आत्ता एका भांड्यामध्ये हे रव्याचं पीठ काढून घेऊया. तुम्ही पसरट भांडं किंवा परात असं काहीही वापरू शकता. आता यामध्ये 1 चमचा जिरा पावडर टाकली. चवीपुरतं मीठ टाकलं. आता यात अर्धा चमचा तेल गरम करून टाकलं. मी यात तेलच वापरलं आहे. तुम्ही यात बटर वितळून वापरू शकता. बटरने टेस्ट खूप छान येते. अर्धा चमच्यापेक्षा जास्त तेल किंवा बटर नाही वापरायचं. आता हे पीठ चमच्याने मिक्स करून घेऊया. पीठ कोमट झाल्यावर हाताने छान तेल सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं. पिठातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. थोडं पीठ हातात घेऊन मूठ बंद केल्यावर पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे. असं झाल्यावर समजायचं आपलं पीठ परफेक्ट तयार झालं आहे. आता यात कोमट पाणी ओतून आपण चपातीसाठी पीठ कसं मळतो तसंच पीठ मळून घ्यायचं. पाणी टाकताना पिठाचा थोडा अंदाज घेत टाकायचं आणि पीठ थोडं सैलसर मळून घ्यायचं, कारण रवा भिजल्यानंतर पाणी शोषून घेतो. आपण बाहेरून मुलांसाठी खाऊ कुरकुरे आणतो, त्यात मैदा वापरतात. तेल कोणतं वापरतात ते आपल्याला माहीत नसतं आणि पदार्थ जास्त दिवस टिकायला प्रिझर्वेटिव्ह वापरतात. हे पदार्थ मुलांना खाऊ देण्यापेक्षा तुम्ही असं घरच्या घरी हेल्दी क्रंची बाईट्स बनवून ठेवा आणि मुलांनी खाऊ मागितल्यावर द्या. आपण 3 फ्लेवरमध्ये बनवणार आहोत. टँगी मिंट मसाला आणि मॅजिक मसाला आणि तिसरा फ्लेवर सिंपल जिरा फ्लेवर आहे. आता पीठ छान मळून झालंय. तुम्ही पाहू शकता एवढं सैलसर पीठ मळून घ्यायचं. ह्यापेक्षा जास्त सैलसर नको. आता यावरती झाकण किंवा कॉटनचं कपडा ठेवून पीठ बाजूला 30 मिनिटे ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण मसाले तयार करून घेऊया. आपल्याला 2 फ्लेवरचे क्रंची बाईट्स बनवायचे आहेत. त्यातला पहिला फ्लेवर म्हणजे टँगी मिंट मसाला. एका वाटीत थोडा 1 चमचा पुदिनाची पावडर घेतली आणि अर्धा चमचा चाट मसाला घेतला. आता हे छान मिक्स करून घेऊया. आपला पहिला मसाला तयार आहे. तुम्हाला जर चाट मसाला वापरायचा नसेल तर मग आमचूर पावडर वापरू शकता. पुदिना पावडर तुमच्याकडे नसेल तर मग दाखवते तुम्हाला झटपट 5 ते 10 मिनिटात पुदिनाची पावडर कशी बनवायची ते. एका वाटीमध्ये पुदिनाची पानं घेतली. ही पुदिनाची फक्त पानं निवडून घेतलीत. त्यातल्या काड्या घ्यायच्या नाही आहेत. ही पुदिन्याची पानं मी स्वच्छ धुवून कॉटनच्या फडक्याने पानांना व्यवस्थित कोरडं करून फ्रीजमध्ये ठेवली होती. आता तवा किंवा पॅन गॅसवर गरम करत ठेवायचा आणि तव्यावर पुदिन्याची पानं पसरून टाकायची. गॅस स्लो टू मिडियमच ठेवायचा आणि पानांचा कलर बदलेपर्यंत, पानं छान कुरकुरीत होईपर्यंत पानं परतत राहायची. तुम्ही पाहू शकता पानांचा हळूहळू कलर बदलतोय. पानं सुकत चाललेत. पानं छान कुरकुरीत झाली पाहिजेत. अजून 2-3 मिनिटे छान परतून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता पानं छान कुरकुरीत झालीत. आता ही पानं एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ही पानं पूर्ण थंड व्हायला एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची. थंड झाल्यावर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातानेच कुस्करून पावडर तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता पानं एवढी कुरकुरीत झाली आहेत की सहज पावडर तयार होते. तुम्ही जास्त प्रमाणात ही पावडर बनवत असाल तर मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्या. अशा पद्धतीने झटपट घरच्या घरी पटकन आपण पुदिनाची पावडर तयार करू शकतो.
आता आपला दुसरा मसाला म्हणजे मॅजिक मसाला. मी इथे 1 चमचा नूडल्स मसाला घेतला आहे. मॅगी मसाला वापरला तरीही चालू शकतो. अर्ध्या तासानंतर पाहू शकता पिठाने पाणी शोषून घेतले. आपण पीठ थोडं सैलसर मळलं होतं, पण आता पीठ घट्ट झाले. हे पीठ आपल्याला जसं पाहिजे तसं परफेक्ट तयार झाले. या पिठाला आता परत एकदा छान मळून घेऊया. आता हे पीठ पोळपाटावर घेऊन लांबसर गोळा तयार करून घ्यायचा. आता या गोळ्याचे समान 3 भाग करून घेऊया. आपल्याला 3 फ्लेवरमध्ये बनवायचे आहेत, म्हणून मी 3 भाग करून घेते. आता यातला पहिला भाग घ्यायचा आणि उरलेले पीठ परत झाकून ठेवायचे. आता एक गोळा पोळपाटावर घेऊन छान मळून घ्यायचा. ह्या पिठाचा पटकन गोळा तयार होत नाही, मध्ये मध्ये रेषा राहतात. म्हणून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे गोळ्याच्या सर्व बाजूने पीठ आतमध्ये घेऊन व्यवस्थित तुम्हाला जमेल तसा गोळा करून घ्यायचा. आता या गोळ्याला बोटांनी दाबून थोडा पसरवून घ्यायचा आणि चपातीसारखं लाटायला घ्यायचा. पण चपातीपेक्षा किंचित जाड लाटायचं आणि लाटताना सुकं पीठ किंवा तेल असं काहीही लावायचं नाही. सुकं पीठ न लावताही छान लाटता येतं. पाहिजे तेवढी पातळ लाटू शकतो. तुम्ही पाहू शकता कुठेही जराही पोळपाटाला चिटकत नाही आहे. अशा प्रकारे पातळ पोळी लाटून घ्यायची. इथे मी कट करण्यासाठी करंज्या बनवताना साईड कट करण्यासाठी जो आपण चिरणा वापरतो तो घेतला आहे. तुम्ही पिझ्झा कटर किंवा मग सुरीनेही कट करू शकता. ह्या चिरण्यामुळे साईडला डिझाईन मस्त येते. पहिल्यांदा 4 साईडने कापून घ्यायच्या. आता पोळी चौकोनी आकारात तयार करून घेतली आणि जे साईडचे उरलेले पीठ आहे ते परत उरलेल्या पिठात मिक्स करून घ्यायचं. आता पोळीला असे उभे कट मारून घेतले. आता ह्या पट्ट्या उचलून एका प्लेटमध्ये घेतल्या. ह्या पट्ट्या अजिबात प्लेटला चिटकत नाहीत. आता एक एक पट्टी पोळपाटावर घेऊन व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे त्रिकोणी आकारात किंवा समोशाच्या आकारात कट करून घेऊया. हे एकदम सोपं आहे. यात कठीण असं काहीच नाही आहे. फक्त सुरी किंवा चिरण्याने अशा तिरक्या रेषा ओढायच्या आहेत. तरीसुद्धा तुम्हाला हा आकार नको असेल किंवा करायला कठीण वाटत असेल तर प्लेन पातळ चपाती लाटून घ्यायची आणि शंकरपाळ्याच्या आकाराचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. मी हे सर्व त्रिकोण आता असेच कट करून घेतले. तुम्ही पाहू शकता मस्त त्रिकोण तयार झालेत. हे तळल्यावर तर अजून सुंदर दिसतील. गॅसवर एक कढई गरम करत ठेवली आहे. कढईत तेल छान गरम होऊ द्यायचं. थंड तेलात त्रिकोण सोडायचे नाहीत. तेलात एक त्रिकोण सोडून पाहायचा. तो तळाशी जाऊन लगेच वर आला म्हणजेच तेल छान तापले. आता कढईत एक एक त्रिकोण कढईत सोडायचा. एकत्र टाकायचे नाहीत, नाहीतर मग एकमेकांना चिटकून बसतात. आणि गॅस हा मीडियम टू स्लोच ठेवायचा. फास्ट केला तर त्रिकोण बाहेरून करपतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. हे त्रिकोण झाऱ्याने परतत राहायचे. छान क्रिस्पी होईपर्यंत त्रिकोण फ्राय करायचे. हे फ्राय व्हायला 3-4 मिनिटं लागतात. वेळ लागला तरी चालेल, पण घाई करून गॅस फास्ट करायचा नाही. आपण चकली तळताना जसा गॅस ठेवतो तसाच ठेवायचा आहे. फक्त चकल्यासारख्या ढवळाव्या नाही लागत आणि हे त्रिकोण फ्राय करताना ढवळावे लागतात. तुम्ही पाहू शकता त्रिकोण छान मस्त फ्राय झालेत. आता या त्रिकोणांना एका भांड्यात काढून घेऊया. आता लगेचच यामध्ये आपण बनवलेला टँगी मिंट मसाला अर्धा चमचा टाकूया आणि व्यवस्थित मसाला सर्व त्रिकोणांना लावून घेऊया. जेव्हा आपण कढईतून त्रिकोण बाहेर काढतो तेव्हा लगेचच मसाले टाकायचे, म्हणजेच मसाले त्रिकोणांना छान चिटकून राहतात. आता हे आपले टँगी मिंट मसालावाले क्रंची बाईट्स तयार आहेत. आता दुसरा गोळा घेतला आणि याचेही पहिल्या गोळ्याप्रमाणेच पातळ पोळी लाटून त्रिकोण काढून घेतले आणि क्रिस्पी होईपर्यंत फ्राय केले. त्याआधी तुम्हाला जर आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर एक लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी पटकन सबस्क्राईब करा. तरच आपल्या चॅनलवर येणाऱ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. फ्राय झाल्यावर एका भांड्यात काढून घेतले आणि लगेचच यामध्ये मॅजिक मसाला किंवा मॅगी मसाला टाकला आणि मसाला सर्व त्रिकोणांना छान लावून घेतला. हे मॅगी मसाला फ्लेवर क्रंची बाईटसुद्धा खायला खूप छान लागतात. आता मी उरलेल्या तिसऱ्या गोळ्याचे त्रिकोण बनवून
तसेच तळून घेतले. हे मी प्लेन तसेच ठेवले आहेत, यात कोणताही मसाला टाकला नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर त्रिकोण तळून झाल्यावर लगेचच त्यात पाणीपुरी मसाला, पास्ता मसाला किंवा पेरी पेरी मसाला जो तुम्हाला आवडेल तो मसाला टाकून तुम्ही क्रंची बाईट्स एन्जॉय करू शकता. हे क्रंची बाईट्स एकदा बनवून महिनाभर फ्रीजशिवाय स्टोअर करू शकता. जेव्हा मुलं काही खायला मागतील तेव्हा त्यांना हे द्या. मुलांना हे खूप आवडतात. त्यांना त्यांच्या आवडीचा मसाला टाकून बनवायचं आणि आपणही चहासोबत बाहेरचं खाण्यापेक्षा हे हेल्दी क्रंची बाईट्स खाऊ शकतो. यात ना मैदा वापरला आहे ना कोणतं प्रिझर्वेटिव्ह. रेसिपी एकदम सोपी आहे आणि छोट्या छोट्या टिप्ससह सांगितली आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी हा व्हिडिओ पाहून हे क्रंची बाईट्स एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये नक्की सांगा.